हॅलो. आपण हेरिडिटी आणि इव्होल्यूशन हा आपला चॅप्टर पाहतो आहोत. त्याच्यामध्ये आपण हेरिडिटिकल कॅरेक्टरिस्टिक येण्याच्या मागं जे कारण असतं ते म्हणजे की DNA आणि त्या DNA इन्फॉर्मेशनचं जे काही उपयोग करायचा असतो तो उपयोग कोण करतं तर RNA. आणि ही प्रोसेस जी आहे त्याला म्हणतात सेंट्रल डॉग्मा, ज्याच्यातून प्रोटीन सिंथेसिस केलं जातं. याच्याबद्दलची आपण माहिती घेतली. हे प्रोटीन्स जे आहेत ते आपल्या बॉडीचं पूर्ण फंक्शनिंगवर काम करत असतात. आपल्या बॉडीचं फंक्शनिंग जे आहे ते बेसिकली या प्रोटीन्सवर मोठ्या प्रमाणामध्ये डिपेंड असतं, हे आपल्याला माहिती आहे. हा आपल्या चॅप्टरचा एक महत्त्वाचा पार्ट कव्हर केल्यानंतर आता आपण चॅप्टरच्या दुसऱ्या महत्त्वाच्या पार्टकडे जातोय, ते म्हणजे आहे इव्होल्यूशन. सो व्हॉट डू वी मीन बाय इव्होल्यूशन? या लेक्चरमध्ये आपण इव्होल्यूशन म्हणजे काय हेच पाहणार आहोत. त्याच्यानंतरच्या लेक्चरमध्ये इव्होल्यूशनवर आजसुद्धा अनेक लोक म्हणतात की काहीही सांगितलं जातं. उत्क्रांती, माकडापासून माणूस कसा काय तयार होईल? माकड वेगळं असतं, माणूस वेगळा असतो. मग हे कसं काय झालं? हे असं झालं याला काही पुरावे आहेत का? आणि असतील तर ते कोणते पुरावे आहेत? हे आपण त्याच्या पुढच्या काही लेक्चरमध्ये पाहणार आहोत. शिवाय या इव्होल्यूशनच्या थेअरीवर असणारे काही आक्षेप जे आहेत त्याची पण आपल्याला चर्चा करायची आहे. हा आपल्याला इव्होल्यूशनबद्दलचा पार्ट जो आहे तो या चॅप्टरमध्ये शिकायचा आहे. तर सुरुवात करूयात. व्हॉट डू वी मीन बाय इव्होल्यूशन? इव्होल्यूशनची सगळ्यात बेसिक डेफिनेशन जर असेल तर ती म्हणजे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट. ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट किंवा स्लो प्रोसेसिंग, स्लो डेव्हलपमेंट. याचा काय अर्थ रे ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट किंवा स्लो डेव्हलपमेंटचा? तर बघा, माकड इथं दिसतंय तुम्हाला आणि तिथं माणूस दिसतो आहे. ठीक आहे. तर माकडापासून माणूस तयार झाला याचा अर्थ माकडाचं रूपांतर डायरेक्ट एका दिवसामध्ये, काही वर्षामध्ये माणसामध्ये झालं असा होत नाही. तर माकड आणि माणूस यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होऊन गेले. प्राणी म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन स्पेशीज होऊन गेल्या, प्रजाती होऊन गेल्या. म्हणजे माणूस ही सुद्धा तसं पाहायला गेलं तर माकडाची एक प्रजाती ठरते. आपण असं म्हणत नाहीये की माकडापासून माणूस एका दिवसामध्ये तयार झाला. आपण काय म्हणतोय? माकड आणि माणूस ह्यांच्यामध्ये हळूहळू हळूहळू हळू बदल होत घेऊन, म्हणजे माकडामध्ये हळूहळू हळू बदल होत गेला, माकडाचा विकास हळूहळू होत गेला आणि मग माणूस तयार झाला. ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे हळूवार होणारा विकास. हळूवार म्हणजे किती हळूवार? तर याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर हा टाईम स्पॅन बघा. ॲन्शियंट ॲनिमल्स लाईक लेमर्स, लेमर नावाचा प्राणी आहे, त्याच्यापासून आपण पुढं आलो आहोत असं म्हटलं जातं. तर किती आहे हे बघितलं तर साधारण तुम्ही तर याच्यामध्ये बघा, एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. ऑलमोस्ट 7 करोड इयर्स ॲगो lemur was there, and after around 5 to 6 crore years, after 5 to 6 crore years we have today's homo erectus, homo sapien man, homo sapien. This is a co-magnon man which was present or earth existed on earth before 50,000 years ago. म्हणजे इथंपासून इथंपर्यंत येण्यासाठी जवळपास 5-6 कोटी वर्षांचा काळ गेलेला आहे. म्हणजे माकडाचा माणूस होण्याची प्रक्रिया ही हळूवार झालेली आहे, सावकाश झालेली आहे, ग्रॅज्युअली झालेली आहे. ठीक आहे. म्हणजे टप्प्याटप्प्यानं होणारा विकास, टप्प्याटप्प्यानं होणारा विकास म्हणजे इव्होल्यूशन. सो जेव्हा तुम्हाला कोणीतरी म्हणतं की कोणी बघितलं आहे का रे माकडाचा माणूस झालेला, तर कुणीच बघितलेला नसतो माकडाचा माणूस झालेला. कारण ती एका क्षणात घडून येणारी, एका दिवसात, एका महिन्यात, एका वर्षात घडून येणारी प्रक्रिया नव्हे, तर जवळपास 5-5.5 कोटी वर्षांच्या कालावधीनं घडून आलेला तो विकास आहे. माकडापासून माणूस ही काही जादू नाही, तर हळूहळू झालेला विकास आहे. ओके. हे पहिलं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. मग ही प्रोसेस जी आहे ती स्लो आहे. मग या प्रोसेसचं एम काय असतं? या प्रोसेसचं फायनल एम असतं ते म्हणजे की डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गॅनिझम म्हणजे जो काही ऑर्गॅनिझम आहे, ऑर्गॅनिझम म्हणजे प्राणी, पक्षी, वनस्पती, जो काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याचा विकास करणं हे त्याचं फायनल एम असतं. या प्रोसेसचं फायनल एम असतं.
की त्याचा विकास व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट मी जसं सांगितलं तसं ॲब्रप्ट विकास नाही, स्टेजेसमध्ये टप्प्याटप्प्यानं होणारा ह्या दिसतात आपल्याला इथं स्टेजेस, हळूहळू कशा प्रकारे बदल होत गेलेला आहे. मग कसल्या प्रकारचा विकास, कसल्या प्रकारची डेव्हलपमेंट, तर काही महत्त्वाच्या गोष्टी, तर एक तर साईज ऑफ ब्रेन, दुसरं माणसांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर सगळ्या ऑर्गॅनिझममध्ये होणाऱ्या डेव्हलपमेंट वेगवेगळ्या प्रकारची असते. माणसांच्या बद्दल जर आपण बोलायचं झालं तर आपल्यात काय विकास झाला माकडापासून माणूस होत असताना, तर साईज ऑफ ब्रेन वाढली. दुसरं पोश्चर गॉट इरेक्ट म्हणजे उभं, ताठ उभं राहू शकणारा माणूस निर्माण झाला. ठीक आहे, इथं आहे बघा, हा ताठ उभा राहिलेला माणूस आहे, याला नाव दिलेलं आहे आपण होमो इरेक्टस. ठीक आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडवून आली ती म्हणजे मुव्हेबल थंब. म्हणजे काय, आपला अंगठा हा इतर 4 बोटांपेक्षा वेगळा हलतो आणि 4ही बोटांना आपण तो अंगठा लावू शकतो. आणि याचा उपयोग आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं तयार करण्यामध्ये, हत्यारं पकडण्यामध्ये झालेला आहे. ह्याचा खूप मोठा आपल्या मानवी प्रगतीवर परिणाम झालेला आहे. ठीक आहे. सो ही विकासाचे महत्त्वाचे काही आपल्याला घटक दिसतात की या बाबतीमध्ये माकडापासून माणूस होताना विकास झालेला आहे. आता मग ही इव्होल्युशनची प्रक्रिया अभ्यासायची तर ती कुठून अभ्यासायची, कशा प्रकारे घडली असेल, याचा आपण या चॅप्टरमध्ये विचार करत असताना आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की अभ्यास आपण कुठपर्यंत करतो, तर फ्रॉम स्टार्स टू प्लॅनेट्स, फ्रॉम बिग बँग असं म्हटलं तर फ्रॉम बिग बँग इथपासून आपण विचार करायला सुरुवात करतो. म्हणजे युनिव्हर्सच्या निर्मितीपासून, विश्वाच्या निर्मितीपासून ते बायोस्फिअरच्या जनरेशनपर्यंत. बायोस्फिअर म्हणजे काय हे आपण 9वीमध्ये पाहिलेलं आहे. सो व्हॉट डू वी मीन बाय बायोस्फिअर? द बायोस्फिअर इज काय म्हणता येईल आपल्याला की पृथ्वीवरच्या असा भूभाग जिथं लिव्हिंग ऑर्गॅनिझमची वस्ती असते, हे सगळं बायोस्फिअरमध्ये येतं. सो बायोस्फिअरचं जनरेशन होणं आणि त्यांच्यामध्ये पुन्हा विकास होणं, हा सगळा भाग म्हणजे थोडक्यातच एकूण या विश्वाचा इतिहासच आपण या इव्होल्युशनमध्ये अभ्यासतो आहोत. ठीक आहे. इव्होल्युशनचा अभ्यास म्हणजे एकूण जीवांचा अभ्यास, जीव निर्माण झाला आणि त्याची प्रगती कशी झाली याचा अभ्यास. ठीक आहे. आणि जीव निर्माण व्हायच्या आधी काय होतं, निर्जीव वस्तूंपासून सजीव कसा निर्माण झाला याचाही अभ्यास त्याच्यामध्ये केला जातो. दुसरी जर व्याख्या मी करायची म्हटली तर मला दुसरी व्याख्या करावी लागेल की जेव्हा, म्हणजे तुम्ही जर विचार केला तर साधारण 3.5 बिलियन 3.5 बिलियन इयर्स ॲगो या पृथ्वीवर लाईफ अस्तित्वात नव्हती, जीवन अस्तित्वात नव्हतं. असं म्हटलं जातं की काहीतरी सिम्पल इलेमेंट्स होते. सिम्पल इलेमेंट्स म्हणजे जे आपण पिरियोडिक टेबलमध्ये शिकतोय, त्या सिम्पल इलेमेंट्सपासून काही सिम्पल कंपाऊंड्स तयार झाले, सोपे कंपाऊंड झाले. आणि नंतरच्या काळामध्ये कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स तयार झाले. कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स कुठले, मग हे प्रोटीन्स, न्यूक्लिक ॲसिड जे आपण बघितले ना, ॲसिडिक न्यूक्लिक ॲसिड म्हणजे कोण, DNA, RNA हे न्यूक्लिक ॲसिड. त्याच्या आधी प्रोटीन्स तयार झाले असतील, त्याच्या आधी अमायनो ॲसिड्स तयार झाले असतील. हे सगळे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स नंतरच्या काळात तयार झाले. आणि नंतर मग कधीतरी एक प्रिमिटिव्ह सेल तयार झाला असेल, सोपा सेल तयार झाला असेल. जे आपण सेल शिकतो त्यातला पहिला काहीतरी सेल सुरुवातीला तयार झाला असेल, मग तो वाढत गेला असेल, त्यांचं एकमेकाशी कनेक्शन झालं असेल आणि मग मोठे कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझमची निर्मिती झालेली असू शकेल. हे आपण थेअरी ऑफ इव्होल्युशनमध्ये आणखी पाहणारच आहोत. पण मुद्दा हा आहे की 3.5 बिलियन इयर्स ॲगो लाईफ वॉज नॉन एक्झिस्टंट ऑन अर्थ. ही जी काही प्रगती झालेली आहे ती एवढ्या वर्षांमध्ये झालेली आहे सजीवसृष्टीची. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या डेफिनेशनकडे येऊ. तर दुसरी डेफिनेशन मला जर करायची झाली इव्होल्युशनची तर मी अशी करेन, इव्होल्युशन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेशीज. कशा काय बरं? तर एक आपण लक्षात घेतलं की इव्होल्युशनची पहिली डेफिनेशन आपली होती की ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट म्हणजे वाढ होते, विकास होतो. पण हा वाढ आणि विकास होतो, हा वाढ आणि विकास होत असताना बदल होतात.
बदल झाल्याशिवाय वाढ विकासाची शक्यता नसते. मग हे जे चेंजेस असतात त्याच्यामुळे नवीन स्पेशीज तयार होतात. जसं इथं ह्युमन्सच्या बाबत आपण बघितलं तर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पीशीज तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे निअँडरथल, बरोबर आहे. निअँडरथलबद्दल तुम्ही हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये पण अभ्यासलेलं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती तयार होतात. कुत्र्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती असतात, तशा ह्या माणसांच्या वेगवेगळ्या प्रजाती आहेत. आणि याचं कारणसुद्धा काय आहे? इव्होल्युशन आहे. मग या प्रजाती ज्या तयार होतात त्याचं कारण मला लिहायचं झालं, व्हाय डू दिस फॉर्म? ड्यू टू changes in specific characters of several generations of living organism. म्हणजे काय तर तर याचा अर्थ काय होतो की ऑर्गॅनिझमच्या कित्येक पिढ्यांमध्ये बदल होत गेले, त्यांच्या वैशिष्ट्यांमध्ये बदल होत गेले. उदाहरणार्थ माणसाच्या मध्ये होणारा बदल तर काय की त्याच्या मेंदूचा आकार वाढत 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 गेला. कित्येक पिढ्या मेंदूचा आकार वाढलेला राहिला आणि मग एक नवीन स्पेशी तयार झाली. किंवा कुत्रे असतील किंवा कोल्हे असतील, ठीक आहे ना, हे आपण एकाच जातकुळीतले आहेत असं म्हणतो ना. एकाच स्पेशी, एकाच त्यांचा पूर्वज कोणतरी एक असला पाहिजे असं आपण म्हणतो, बरोबर. त्याचं कारण काय की त्यांची काही गोष्टी मात्र बदलत गेल्या पण काही समान राहिलेल्या आहेत. ओके, तर हे जे चेंजेस होतात, काही वैशिष्ट्यांमध्ये होणारे चेंजेस आहेत, त्याच्यामुळे नव्या प्रजातींची निर्मिती होते. आणि हे चेंजेस का होतात तर बेसिक आपण 7वी 8वी मध्ये शिकलेलो आहोत की सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे एक महत्त्वाचं कारण असतं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट असा शब्द आपण वापरतो बऱ्याचदा. किंवा अनुकूलन क्षमता, बरोबर आहे की आपल्या आसपासच्या वातावरणासोबत जोडून घेता येणं, बरोबर आहे. आपल्या आसपासच्या वातावरणानुसार सजीव स्वतःला बदलत राहतो आणि हा बदल जो असतो त्याच्यातून नव्या प्रजातीची निर्मिती होते. ठीक आहे, तर हे फार महत्त्वाचं आहे. नवीन स्पेशीजची निर्मिती होते का? त्याचं कारण की वेगवेगळ्या वैशिष्ट्यांमध्ये आसपासच्या वातावरणाचा परिणाम होऊन बदल होत राहतात. म्हणजे काय की उदाहरणार्थ एक मॉथ आहे. एक प्रकारची मॉथ आहे ब्रिटनमध्ये सापडणारी. तर ती पूर्वी कशी होती तर तिचा कलर जो होता, स्किन कलर, तो व्हाईट होता. का व्हाईट होता? कारण स्नो जेव्हा असायचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा जर तिचा कलर व्हाईट असेल तर ती जी मॉथ असेल, तो जो काही कीटक असेल, तो इतरांचं भक्ष्य होणं अवघड आहे. का? कारण पांढऱ्या बर्फामध्ये त्याची पांढरी स्किन आहे ती फार पटकन त्याच्या शिकाऱ्याला दिसून येणार नाही. पण काय झालं, साधारण 18व्या शतकामध्ये काय झालं तुम्हाला माहिती आहे, औद्योगिक क्रांतीचं इयर आपण म्हणतो. तर या 19व्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा कारखान्यांची निर्मिती झाली, धूर मोठ्या प्रमाणात निर्माण व्हायला लागला, तेव्हा बर्फ जे होतं किंवा आसपासची झाडं झुडपं जी होती ती काळपट पडायला लागली या सगळ्या कारखान्यांमुळं. त्यामुळे मग कारखान्यांच्या आसपास जी मॉथ होती तिच्या स्किनचा कलर ब्लॅक झाला. काजळी पडल्यामुळे नव्हे तर त्यांच्या एकूण गुणसूत्रामध्ये म्हणजे त्यांच्या DNA मध्येच चेंजेस झाले आणि त्यांचा कलर ब्लॅक झाला आणि नवीन स्पेशीजचा जन्म झाला. कळतंय? म्हणजे आसपासच्या वातावरणानुसार यातल्या काही म्हणजे कोण टिकणार होतं? सगळं काळ्या वातावरणामध्ये ब्लॅक असणाऱ्या गोष्टी टिकून राहणार होत्या. शिकाराला त्या दिसणार नव्हत्या, म्हणजे त्या जास्त टिकून राहिल्या. त्यांची पिढी पुढे वाढत गेली. पण ज्या व्हाईट होत्या त्या शिकाराच्या जास्त नजरेत पडल्या, त्या लवकर संपुष्टात यायला लागल्या आणि त्यांची पिढी नष्ट होत गेली. हे नेचरचं वैशिष्ट्य आहे. हेलाच आपण इव्होल्युशनचा एक महत्त्वाचा कोर पार्ट म्हणू शकतो. ओके, ठीक आहे. तिसरी एक डेफिनेशन आपण करतो इव्होल्युशनची, ती म्हणजे की प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स फ्रॉम देअर अँसेस्टर्स हॅव्हिंग डिफरंट स्ट्रक्चरल अँड फंक्शनल ऑर्गनायझेशन. ठीक आहे, ही तिसरी डेफिनेशन. आत्तापर्यंत आपण जे काही बघितलं त्याचा कोर, सगळा जो काही काय म्हणता येऊ शकेल की सगळं जे काही संचित आहे, आपण आत्ता जी काही चर्चा केली ती सगळी चर्चा या एका वाक्यामध्ये आलेली आहे.
काय काय आहे ते? द प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स अँड ॲनिमल्स, अँड आय वुड लाईक टू सबस्टिट्यूट प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम द ancestors having different structural and functional organization. त्यांच्या पूर्वजांपेक्षा वेगळं स्ट्रक्चर आणि कार्य असणारी बॉडी असणारे नवीन सजीवांची निर्मिती होत राहणं, नवीन सजीवांचा विकास होत राहणं, याला आपण काय म्हणत आहोत? इव्होल्युशन म्हणत आहोत. आणि आपण माणूस जो आहोत, माणसं जी आहेत त्यांना या इव्होल्युशनबद्दल फार इंटरेस्ट आहे की कशी निर्मिती झाली. आपल्याला पण नेहमी प्रश्न पडतोच की कशा प्रकारे माणसाची निर्मिती झाली असेल, माणूस कसा आला असेल, हे जग कधी अस्तित्वात आलं असेल, असे प्रश्न आपल्याला पडतातच. कुठून आलं असेल हे अस्तित्वामध्ये? तर या प्रश्नांची उत्तरं माणूस जेव्हा शोधायचा प्रयत्न करतो तेव्हा तो इव्होल्युशनचा थोडक्यामध्ये अभ्यास करत असतो. इव्होल्युशनची थेअरी जर तुम्ही बघायचं म्हटलं तर बेसिक थेअरी काय आहे? थेअरी ऑफ इव्होल्युशन, डार्विनची थेअरी आहे असं आपण म्हणतो. तर बेसिक थेअरी ऑफ इव्होल्युशन काय आहे? तर बघा, त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की ओशनमध्ये पहिल्यांदा प्रोटोप्लाझमची निर्मिती झाली. प्रोटोप्लाझम वॉज फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. इट इज सेड टू बी फर्स्ट लिव्हिंग मटेरियल. पहिलं जिवंत असणारी वस्तू, याला प्रोटोप्लाझम म्हटलेलं आहे आपण. त्यानंतर काही काळाने काय झालं असेल? युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स निर्माण झाले, बरोबर आहे. त्याच्यानंतर या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्सपासून कॉम्प्लेक्सिटी जशी जशी वाढत गेली तसे तसे कॉम्प्लेक्स मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स तयार झाले, राईट. आणि हे चेंजेस जे होते ते स्लो आणि ग्रॅज्युअल होते. जवळपास 300 करोड इयर्स एवढ्या टाईम स्पॅनमध्ये हे चेंजेस घडून आले असावेत असा आपला एक अंदाज आहे, असा एक आपला अंदाज आहे. आणि हे जे चेंजेस आहेत, ही जी डेव्हलपमेंट आहे ती खूप वेगवेगळ्या भागामध्ये झाली. म्हणजे हात वेगळ्या प्रकारचे निर्माण झाले, पाय वेगळ्या प्रकारचे निर्माण झाले, त्याच्यापासून काहींना पंख निर्माण झाले, काहींना पाण्यामध्ये पोहण्यासाठी विशिष्ट प्रकारचे अवयव निर्माण झाले. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भागांमध्ये हा विकास आणि वाढ झाली आणि त्याच्यामुळं आपल्याला डायव्हर्सिटी पण दिसून येते. डायव्हर्सिटी जी दिसून येते आपल्याला, त्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे की ही जी डेव्हलपमेंट आहे ती ऑलराऊंड होती, वेगवेगळ्या प्रकारे झालेली डेव्हलपमेंट होती. आणि ही जी प्रोसेस आहे ही याला आपण काय म्हणतो आहोत? इव्होल्युशन म्हणतो आहोत. काय म्हणत आहोत? इव्होल्युशन, किंवा मराठीमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर उत्क्रांती. याच्यावरून तुम्हाला एक सोपं आणखी लक्षात येऊ शकेल. 2 शब्द जर तुम्ही विचार केला, रिव्होल्युशन आणि इव्होल्युशन, बरोबर आहे ना? असे 2 आपण शब्द आपल्याला माहिती आहेत. रिव्होल्युशन म्हणजे काय? तर क्रांती. इव्होल्युशन म्हणजे काय? तर उत्क्रांती. क्रांती आणि उत्क्रांतीमध्ये काय फरक आहे असं जर तुम्ही मला विचारलं तर रिव्होल्युशन हे ॲब्रप्ट आहे. ॲब्रप्ट, अचानक होणारी, खूप पटकन होणारी प्रोसेस आहे, फास्ट प्रोसेस आहे. ओके. उत्क्रांती मात्र स्लो प्रोसेस आहे. उत्क्रांत ही स्लो प्रोसेस आहे, ग्रॅज्युअली होणारी प्रोसेस आहे, टप्प्याटप्प्यानं होणारी प्रोसेस आहे. आणखी काय आपल्याला सांगता येऊ शकेल? आता हे जनरल स्टेटमेंट्स आहेत. रिव्होल्युशन काही काळापुरतं असतं, इव्होल्युशन मात्र दीर्घकाळ टिकणारं असतं. पण ह्या नंतर फिलॉसॉफिकल डिबेट्स आहेत, त्याच्यात नको जायला आपण. पण इम्पॉर्टंट आपल्याला कळलं पाहिजे, इव्होल्युशन इज स्लो अँड ग्रॅज्युअल प्रोसेस इन विच ग्रॅज्युअल डेव्हलपमेंट, ग्रॅज्युअल म्हणजे टप्प्याटप्प्यानं होणारा विकास लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला दिसून येतो. 3 प्रकारच्या डेफिनेशन्स आपण पाहिल्या. ही जी डेफिनेशन आहे ती सगळ्या आपल्या चर्चेचं संचित आहे. कोर आपल्या चर्चेचा जो काही गाभा होता तो या डेफिनेशनमध्ये आलेला आहे. आय होप तुम्हाला इव्होल्युशन म्हणजे काय हे थोडक्यात समजलं असेल. पुढच्या लेक्चर्समध्ये आपण जेव्हा इव्होल्युशनचे एव्हिडन्सेस पाहू तेव्हा आपल्याला इव्होल्युशनचा आणखी डीपमध्ये अर्थ कळायला सुरुवात होईल. आत्ता आपण फक्त वर नुसतंच टोकरायला सुरुवात केली, इव्होल्युशन शब्दाचा अर्थ पाहायला सुरुवात केली. पुढच्या लेक्चरमध्ये आपण जेव्हा एव्हिडन्सेस पाहू तेव्हा आपल्याला इव्होल्युशन म्हणजे काय हे अधिक चांगल्या प्रकारे कळेल. थँक्यू.